हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. रात्र झाली आहे म्हणून थोडं हळू बोलते. मी बोललेले मी डेली व्लॉग्स टाकेन, पण मी झोपा काढत असते. तर मग माझं जेवण होतं, म्हणजे मी सकाळी मॉर्निंगला उठते, पण आता उठल्या उठल्या तुम्हाला चेहरा दाखवला तर तुम्ही घाबरून जाल. म्हणून मी आत्ता दाखवते की मी आत्ता रात्रीला काय बनवलेलं. एक सेकंड. तर मी बनवलेला हा भात, जो मी खाऊन संपवलेला येल्लो आहे ना, हा झुणका बनवलेला, पिठलं ज्याला बोलतात. हे बघा, असं पिठलं बनवलेलं. तर आता उद्या मेथीची भाजी बनवेल मी. हे सगळं मेथीचं पडलेलं आहे. सो माझा पूर्ण दिवस आज ठीकठाक होता. आज मी ॲक्च्युली मम्मीकडे गेलेली आणि एक मिनटं विंडो बंद करते. तर आज मी मम्मीकडे गेलेली. आज मम्मीने आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्या हस्बंडला जेवायला बोलवलेलं आणि मम्मीने बनवलेलं आज मटण. मला नॉनव्हेज एवढं आवडत नाही, म्हणजे मी नॉर्मली खाते असं नाही. मी बोलतात ना, व्हायटमिन्स, प्रोटीन्स हे मिळवण्यासाठी मी इवन कारलं पण खाते. माणसं कोण कोण कारलं नाही खात. मी सगळ्या भाज्या खाते. मग ॲक्च्युली मला कॅबेजला काय बोलतात, कोबी आणि फ्लावर हे मला नाही आवडत, माहीत नाही का. आणि मुळ्याची भाजी म्हणजे खायला खाते मी, फॅन लावला, खायला खाते मी, पण माहीत नाही मला ना असा मुळ्याचा ना, असा मुळ्याच्या भाजीचा ना खूप असा विचित्र वास येतो. तर ठीक आहे, पण व्हायटमिन्स सगळं मिळण्यासाठी खाते मी. आणि हा माझा पसारा पडलेला आहे इकडे सगळा. तर आता झोपायची वेळ झालेली आहे. तर पूर्ण दिवस मी मॉर्निंगला काय नाश्ता बनवलेला, थिंक पोहे बनवलेलं. माझा मॉर्निंगचा नाश्ता असा फिक्स नसतो. माझं जे मनात येईल ते मी बनवते. कधी पोहे, कधी उपमा, कधी डोसा, कधी इडली. आणि हे सगळं मी यूट्यूबवरती बघून बनवते. मी असं काय ते बोलतात ना, चांगली गृहिणी. हां, ठीक आहे, मी बनवते सगळं. माझा नवरा बोलतो की मी छान बनवते जेवण, आणि मलाही आवडतं. ॲक्च्युली लग्नाच्या नंतर जे आहे ना, म्हणजे लग्नाच्या अगोदर माझी मम्मी बोलत होती की माझं काय होईल, कारण की मला जेवण नाही बनवता येत होतं. आणि मग जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर मी यूट्यूबवरती अर्धी गोष्टी बघून बघून मी शिकली. इवन मला आळूवडी पण येत नव्हती मम्मीसारखी. मी आळूवडीही बनवली. म्हणजे सगळी केसं वाईट झालेली आहेत अशा प्रकारे. आणि मला मेहंदी लावायची आहे, पण मी मेहंदी लावली ना की मला सर्दी होते, म्हणून मी लावत नाही. आणि हेअर डाय केलं तर केस अगोदर छोटे आहेत, पातळ आहेत, तर जातील म्हणून टकलं नाही व्हायचं. माझ्या बहिणीचा मेसेज येतो म्हणून वरती लक्ष दिलं. सो असा मग सकाळी पोहे खाल्ले, मग मम्मीकडे गेली, मग मम्मीकडून आली, भाजीला गेली, भाजी आणली. तुम्ही बघितलं असेल, मी मेथी आणली, थोडासा खाली कचरा पडलेला, सॉरी फॉर दॅट. आणि मग मी गवार पण आणलेली आहे. हे बघा गवार, चांगली गवार भेटली, इथे स्टेशनला भेटते. आणि हे आणलं, काय बोलतात, शेवग्याच्या शेंगा. मला हे खूप आवडतं, शेवग्याच्या शेंगाचं ना, असं मसूरचं डाळ टाकून आहे ना, असं कालवण बनवायला खूप आवडतं. उद्या मी आता बनवणार. आणि हे खायला कचोरी. आमच्या इथे नालासोपाऱ्यामध्ये असं ते खूप साऱ्या स्टेशनला ना अशी दुकानं आहेत जिकडे फ्रेश बनवतात. आता माहीत नाही कोणत्या ऑइलमध्ये बनवतात. तसं पण मी दररोज नाही खात हे, कधीतरी आणलं, कधीतरी गेलं तर खाते. दररोज खाणं चांगलं पण नाही आहे हेल्थसाठी. सो असं आहे. रील्स पण बनवून मला कंटाळा आला, कारण की ना माहीत नाही, मला ना असं
तेच तेच सॉन्ग तेच तेच येतं आणि ॲक्टिंग पण मला एवढी काही येत नाही आणि मग मी विचार करते काय ॲक्टिंग करूया आणि एवढं नटून थटून मला नाही जमत खरं सांगायला गेलं तर. मी आता डेली व्लॉग्सच बनवायचा विचार करते आणि आत्ता रात्रीचा आय थिंक माझ्या घरात 1 वाजतात आणि मी व्लॉग बनवते. सो असा माझा दिवस होता. तुम्ही बघितलं असेल मी झुणका म्हणजे पिठलं आणि भात बनवलेला मला खाऊशी वाटलेला म्हणून मी बनवलेला. आणि दुपारी मम्मीने मला आणि माझ्या नवऱ्याला मटण खायला बोलवलं. आमचा बेत होता मटणाचा. मग आम्ही मटण खाल्लं. मी जास्तीत जास्त 2 पीसेस खाते. माझा नवरा पण तो काय नॉनव्हेजचा एवढा शौकीन, माझे घरचे पण एवढे नॉनव्हेजचे शौकीन नाही. म्हणजे आम्ही खातो असं प्रोटीनसाठी, म्हणजे असं आवडतं असं नाही, असं दररोज नाही खाऊ शकत आम्ही चिकन. असं जेव्हा वार असतो तेव्हा आम्ही खातो, संडे असं, म्हणजे वारचं आम्ही असं पाळत वगैरे नाही, पण मोस्टली संडेजला किंवा वेनसडेला किंवा फ्रायडेला असं खातो. तर असं आहे. मग तुमचा दिवस कसा होता आणि तुम्हाला चिकन आवडतं की मटण? मला जास्त करून चिकन आवडतं, मटण मला एवढं नाही आवडत. आणि चिकन आवडतं म्हणजे त्याच्यामध्ये पण 2-3च पीस खाते मी. असं आवडतं म्हणजे असं नाही. हां, त्याच्यासोबत मला भात खूप आवडतो, पण मला डॉक्टरनी भात खायला मना केलं आहे, डायबिटीज वगैरे होईल असं. मग मी भात खात नव्हती. मी ॲक्च्युली 2-3 वर्ष मी खात नव्हती भात, पण आता मी परत चालू केलेलं आहे. तर मग आता परत मला सोडायचं आहे. पण आज मी असं बनवलं, आज मला कंटाळा आलेला काय बनवू, कारण मी भाजी घेऊन मी स्टेशनला गेली, नालासोपारा स्टेशनला, आणि मग तिकडून मग मी आली घरी आणि मग मी थकली. मग त्याच्यामुळे मग मी जे सोप्यात सोपं जमतं ते मी बनवलं आणि पोट भरून खाल्लेलं आहे. तर तुम्हाला काय आवडतं, चिकन आवडतं की मटण आवडतं ते सांगा. आणि तुम्ही पण असं पिठलं वगैरे ट्राय केलं आहे का? सो थँक्स फॉर वॉचिंग. लव बाय.